हरे कृष्णा। स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या श्री हरी कृपा या युट्यूब चॅनल मध्ये। प्रिय भक्तांनो, आपण मागील भागामध्ये पाहिलं की श्रीमद भगवत गीता आपण कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो। श्रीमद भगवत गीता हे आपण भक्तांच्याच मदतीने आपण समजून घेऊ शकतो आणि समजून घेतली पाहिजे असा मोलाचा सल्ला श्रील प्रभुपादजी आपल्याला देतात। श्रील प्रभुपादजी या तात्पर्यामध्ये अजून एक खूप सुंदर उदाहरण देत आहेत। ते उदाहरण काय आहे की एक शेतकरी शेतामध्ये वृक्षाची लागवड करतोय किंवा पेरणी करतोय। जेव्हा हे वृक्ष मोठे व्हायला लागतात तेव्हा शेतकरी काय करतो, त्या वृक्षाच्या मुळाशी जे अनावश्यक तृण अनावश्यक गवत आहे ते गवत उपटून, नुसतं उपटून का मुळा सगट उपटून जे आहे ते बाजूला काढून फेकतो। प्रभुपादजी सांगतात की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र या ठिकाणी धर्माची शेती केली जाते। धर्माची शेती आणि कृष्ण हे परमपिता, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम हे परमपिता आहेत एका शेतकऱ्याप्रमाणे आहे। आणि जे कौरव आहे ते कौरव एका अनावश्यक तृणाप्रमाणे आहेत, अनावश्यक गवताप्रमाणे आहेत। म्हणून कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे काय करणार आहेत की त्या शेतकऱ्याप्रमाणे ते अनावश्यक गवत मुळा सगट उपटून फेकणार आहेत। अर्थात या कौरवांना जे अनावश्यक तृण असणारे हे कौरव यांना मुळा सगट उपटून बाजूला फेकणार आहे आणि शेती धर्माची शेती होणार आहे। अर्थात धर्माचं पालन करणारे कोण आहेत? पांडव आहेत। म्हणून आपल्यासाठी खूप मोलाची शिकवण आहे की आपण अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाचं जर करता आपण पालन केलं, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचं सर्व प्रकारच्या संकटामधून पांडवाचं रक्षण केलं का, तर पांडव हे भगवंतांच्या पक्षामध्ये होते, भगवंतांच्या बाजूने होते। म्हणून आपण सुद्धा जर करता भगवंतांच्या आदेशाचं पालन केलं, भगवंताच्या आज्ञेचं पालन केलं, ज्याप्रमाणे पांडवाचं रक्षण केलं भगवंताने, अगदी त्याचप्रमाणे भगवंत आपलं सुद्धा रक्षण करतील। हरे कृष्ण।